इंग्लिश बोलण्यासाठीचे आपण इझी सेंटेन्सेस बघत आहोत. तर आपल्या फर्स्ट सेंटेन्सला सुरुवात करूया. आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे आणखी थोडे घ्या. आणखी थोडे घ्या. जसं कोणी आपल्या घरी आलं जेवण करायला तर आपण कसं बोलतो त्यांना की आणखी थोडंसं घ्या. तर त्यासाठी इंग्लिशमधून कसं बोलणार आपण? हॅव अ लिटल मोर. हॅव अ लिटल मोर. ओके. नेक्स्ट आहे मागे पहा. मागे पहा. तर त्यासाठी काय सेंटेन्स होईल? लुक बॅक. लुक बॅक. नेक्स्ट आहे दिखावा करू नकोस. दिखावा करू नकोस. डोंट शो ऑफ. डोंट शो ऑफ. ओके. नेक्स्ट आहे लक्ष कुठे आहे. लक्ष कुठे आहे. सपोज आपलं स्कूलमध्ये टीचर शिकवत आहेत आणि आपलं लक्ष नाही तर टीचर आपल्याला बोलतात बघा की लक्ष कुठे आहे. तर त्यासाठी काय सेंटेन्स होईल? वेअर इज द अटेन्शन. वेअर इज द अटेन्शन. नेक्स्ट आहे हे माझ्यासाठी कर. हे माझ्यासाठी कर. डू इट फॉर मी. डू इट फॉर मी. नेक्स्ट आहे शांततेने काम कर. शांततेने काम कर. त्यासाठी काय सेंटेन्स होईल? वर्क विथ पीस ऑफ माइंड. वर्क विथ पीस ऑफ माइंड. नेक्स्ट आहे आणखी काही. आणखी काही. त्यासाठी काय सेंटेन्स होईल? एनिथिंग एल्स. एनिथिंग एल्स. नेक्स्ट आहे आणखी काही नाही. आणखी काही नाही. तर त्यासाठी काय सेंटेन्स होईल? नथिंग एल्स. नथिंग एल्स. नेक्स्ट आहे हा माझा शब्द आहे किंवा वचन आहे. बघा आपण जनरली बोलत असतो प्रॉमिस किंवा शब्द वचन. तर त्यासाठी काय सेंटेन्स होईल? सपोज हा माझा शब्द आहे साठी काय होईल सेंटेन्स? इट्स माय प्रॉमिस. इट्स माय प्रॉमिस. ओके. नेक्स्ट आहे काय चुकीचे आहे. काय चुकीचे आहे. त्यासाठी काय होईल सेंटेन्स? व्हॉट्स रॉंग. व्हॉट्स रॉंग. नेक्स्ट आहे मला घरी सोडव. मला घरी सोडव. ड्रॉप मी होम. ड्रॉप मी होम. नेक्स्ट आहे आवाज कमी कर. आवाज कमी कर. सपोज आपल्या घरामध्ये कोणीतरी जो मोठ्याने सॉंग्स लावले तर आपण त्यांना बोलतो ना की प्लीज आवाज कमी कर. तर त्यासाठी काय होईल सेंटेन्स? टर्न द व्हॉल्यूम डाऊन. टर्न द व्हॉल्यूम डाऊन. बघा किती इझी सेंटेन्सेस आहे. आपण पण इंग्लिशमध्ये बोलण्याचा डिसाईड करून ते इंग्लिशमध्येच ट्राय करायचं आहे बोलण्याचं. नेक्स्ट आहे मला झोप येत आहे. आवाज कमी कर साठी काय इंग्लिश सेंटेन्स होईल? टर्न द व्हॉल्यूम डाऊन. ओके. नेक्स्ट आहे मला झोप येत आहे. मला झोप येत आहे. आय ॲम गेटिंग स्लीपी. आय ॲम गेटिंग स्लीपी. नेक्स्ट आहे हे खूप कामाचे आहे. हे खूप कामाचे आहे. इट इज व्हेरी युजफुल. इट इज व्हेरी युजफुल. बघा मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे ज्या आपल्याला कंपल्सरी फॉलो करायच्या आहे. त्याच्या मदतीने आपण लवकरात लवकर ही जी काही आपलं टार्गेट आहे किंवा जे काही एम आहे आपलं इंग्लिश शिकण्याचं ते लवकर आपण अचीव करणार आहोत. तर त्यासाठी बघा मी काही स्टडी करून काही कंपल्सरी पॉईंट्स आपण फॉलो करायचे आहे. तर त्यातला फर्स्ट आहे ही सगळी सेंटेन्सेस एक नोटबुक करा. त्यामध्ये ही सगळी सेंटेन्सेस लिहून काढा. त्यानंतर ही सगळी सेंटेन्सेस लाऊडली 4 to 5 टाइम्स डेली रीड करायचं आहे. त्यानंतर ही सगळी सेंटेन्सेस जेव्हा आपण बोलू कुठेही बोलू तेव्हा आपण दिवसभर जेव्हा बोलू तेव्हा ही सगळी सेंटेन्सेस इंग्लिशमधूनच बोलण्याचा ट्राय करायचा आहे. बघा तुम्ही याचा स्क्रीनशॉट क्लिक करून घ्या. ओके. तर आजपर्यंतची मी जी काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्यामध्ये सेंटेन्सेस जी आहेत ती सगळी सेंटेन्सेस नोटबुकमध्ये लिहायची. ती डेली ईच अँड एव्हरी सेंटेन्स 4 to 5 टाइम्स रीड करायची लाऊडली. त्यानंतर जेव्हा आपण बोलू तेव्हा ती सगळी इंग्लिशमधूनच बोलण्याचा ट्राय करायचा. नेक्स्ट काही टिप्स आपण फॉलो करू शकतो जसं की आपण इंग्लिश न्यूज ऐकणं, इंग्लिश सबटायटलचे मूवीज सिरियल्स बघणं. त्यानंतर घरात काही छोटी मुलं असतील त्यांचे इझी लँग्वेजमधले इंग्लिश बुक्स असतील ते रीड करायचे.
इंग्लिश रीड करण्याची हॅबिट लावायची. न्यूजपेपर रीड करू शकता, त्यानंतर बुक्स रीड करू शकता. मिररसमोर उभे राहा, तिथे आपण स्वतःशी बोलायचं. आपण जेव्हा रस्त्याने चाललो आहे, कुठे बसलो आहे, रूममध्ये बसलो आहे, स्कूल कॉलेजमध्ये बसलो आहे, घरात बसलो आहे, तर आपल्या सराउंडिंगला जे काही चालू आहे, जे काही वस्तू आहेत किंवा जे काही कोणी काम करत आहे, जे काही चालू आहे ना, ते सगळं इंग्लिशमधून सेंटेन्स बनवण्याचा ट्राय करा. जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हा दिवसभराची जे काही आपलं रुटीन आहे किंवा जे काही केलं आपण ते सगळं इंग्लिशमधूनच विचार करा. नेक्स्ट डेचा इंग्लिशमधून विचार करा. जे काही करायचं आहे आपल्याला नेक्स्ट डेला ते सगळं इंग्लिशमधूनच विचार करा. अशा जेव्हा आपण हॅबिट्स लावू ना, तेव्हा बघा आपल्याला ही एक आपोआप इंग्लिश एन्व्हायरमेंट आपणच स्वतःसाठी क्रिएट करत असतो आणि आपण या वेने जर आपण गेलो तर आपण लवकरच आपली इंग्लिश जी काय आहे ते शिकणार आहोत. बघा आपण हिंदी सॉन्ग कसं शिकतो असंच शिकतो ना, की आपण पाठ करत बसतो, वारंवार ते कानावर पडतं आणि गुणगुणत असतो आपण ते सॉन्ग आणि मग त्यानंतरच आपलं ते पाठ होतं आपोआप. त्याच वेने आपल्याला इंग्लिशसाठीही ट्राय करायचं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे, लाईक केलेलं आहे, शेअर केलेलं आहे त्या सर्वांना खूप खूप थँक्यू आपल्या फॅमिलीमध्ये जोडण्याबद्दल. आणि नवीन जे कोणी व्ह्युअर्स असतील त्यांनीही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, इंग्लिश बोलत राहा. बाय.